अधिक महिन्यामध्ये अर्थात धोंड्याच्या महिन्यामध्ये कुलदेवीच्या उपासनेचं, कुलदेवीच्या सेवेचं सुद्धा महत्त्व असतं बरं का. पण बऱ्याच जणांना ना अधिक महिन्यात कुलदेवीची सेवा नक्की कशी करावी किंवा कुलदेवीसाठी काय करावं हे मात्र माहिती नसतं. आणि हेच सांगणारा आजचा हा व्हिडिओ आहे. यंदा 17 मे ते 15 जून अधिक महिना आलेला आहे आणि या अधिक महिन्याच्या काळामध्ये तुम्ही नक्की तुमच्या कुलदेवीसाठी काय करायला हवं ते आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत. कुलदेवता ही त्या संपूर्ण कुटुंबाची खरं तर आई असते आणि म्हणूनच तिची सेवा वेळच्या वेळी होणं, तिची उपासना वेळच्या वेळी होणं आवश्यक असतं. मित्रांनो, अधिक महिन्यात आपल्या कुलदेवीसाठी आपण काय करावं ते तर आपण बघणारच आहोत. पण त्याआधी ज्यांना त्यांची कुलदेवताच माहिती नाहीये त्यांनी काय करावं याचा एक सेपरेट व्हिडिओ आपल्या लोकमत भक्ती चॅनलवर आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत. त्यामध्ये कुलदेवता ज्यांना माहिती नाहीये त्यांनी कुठले उपाय करावेत जेणेकरून त्यांना कुलदेवता माहीत होईल या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. ते व्हिडिओ नक्की बघा. आजच्या व्हिडिओत बोलणार आहोत अधिक महिन्याबद्दल. मित्रांनो, प्रत्येक घराची एक कुलदेवता असते. त्या कुलदेवतेचं वर्षातनं एकदा तरी आपण दर्शन घ्यावं. कुलदेवता आपल्या कुटुंबाचं रक्षण करत असते. आपल्या कुटुंबात आपल्या कुळावर येणाऱ्या प्रत्येक संकटातून कुलदेवताच आपल्याला बाहेर काढत असते. पण त्यासाठी आपल्याकडनं कुलदेवतेची व्यवस्थित सेवा मात्र व्हायला हवी. कुलदेवतेची सेवा अनेक वेगवेगळ्या प्रकारे केली जाते. नवरात्रात सुद्धा आपण आपल्या कुलदेवतेची ओटी भरतो, तिची सेवा करतच असतो. पण नवरात्रा व्यतिरिक्त सुद्धा इतर काही दिवसांमध्ये सुद्धा आपण कुलदेवतेची सेवा करायला हवी. अधिक महिना सुद्धा असाच पवित्र महिना आहे. हा साधनेचा, उपासनेचा महिना आहे. या महिन्यामध्ये जशी आपण भगवान श्री हरी विष्णूंची अर्थात पांडुरंगाची सेवा करतो तशीच आपण कुलदेवतेची सेवा सुद्धा करायला हवी. अधिक महिन्यामध्ये कुलदेवतेची सेवा करण्याचं एक मुख्य कारण म्हणजे अधिक महिन्यामध्ये आपण जी काही सेवा करतो, जी काही साधना करतो, जी काही उपासना करतो त्याचं फळ आपल्याला 10 पटीने अधिक मिळत असतं. म्हणून अधिक महिन्यामध्ये आवर्जून कुलदेवतेची सेवा करावी. मग ही सेवा कशी करावी? सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अधिक महिन्यातल्या सगळ्या मंगळवारी किंवा सगळ्या शुक्रवारी जसं तुम्हाला जमेल तसं कुलदेवतेची ओटी भरावी. म्हणजे जर तुम्ही शुक्रवार निवडला असेल तर सगळ्या शुक्रवारी कुलदेवतेची ओटी भरावी किंवा मंगळवार निवडला असेल तर प्रत्येक मंगळवारी कुलदेवतेची ओटी भरावी. जर तुम्हाला प्रत्येक मंगळवारी आणि प्रत्येक शुक्रवारी जमणार नसेल तर कमीत कमी अधिक महिन्यामध्ये एका मंगळवारी किंवा एका शुक्रवारी तरी कुलदेवतेची ओटी भरायला विसरू नये. ओटीमध्ये कुलदेवतेला साडी, चोळी, बांगड्या, मणी, मंगळसूत्र, जोडवे, हळदी कुंकू, त्याचबरोबर हार किंवा वेणी, 5 प्रकारची फळं, नारळ, त्याचबरोबर दक्षिणा, विडा हे सगळं भक्तिभावाने अर्पण करावं. जर तुम्ही एखाद्या